जी.एच. रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा 2025 संपन्न। याबाबत सविस्तर बातमी अशी की जी.एच. रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन हे नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन नांदेड, जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेलफेअर फाउंडेशन नागपूर व सक्षम चेस अकॅडमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या सहकार्याने नांदेड शहरातील गणराज बँकेट अँड कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दिनांक 12 मे 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते। बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर साहेबराव मोरे, अध्यक्ष नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना, तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक म्हणून प्राचार्या अनुराधा मिस, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल नांदेड, सुनील देशमुख बारडकर, कोषाध्यक्ष बुद्धिबळ संघटना, फादर मुत्तुस्वामी, आदित्य तुंगेनवार, राजू सुरा, डॉक्टर दिनकर हंबर्डे सचिव, सुचिता हंबर्डे संचालिका, सक्षम चेस अकॅडमी नांदेड, सचिन शिंदे, प्राचार्य अविनाश कापसे यांच्यासह आदी मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती। नांदेड जिल्ह्यातील एकूण 192 खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदविलेला होता। आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त 19 खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते। सायंकाळी पारितोषिक वितरण डी.पी. सावंत, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व डॉक्टर साहेबराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले। या स्पर्धेत एकूण रोख रक्कम रुपये 30,000 तसेच 27 ट्रॉफी, मेडल व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले। विविध वयोगटातील खेळाडूंना ट्रॉफी व मेडल्स देऊन गौरविण्यात आले। तसेच नागपूरचे जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेलफेअर फाउंडेशनचे श्री भूषण श्रीवास यांनी रोख रक्कम स्पॉन्सर करून स्पर्धेत सहकार्य केले। मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्हा चेस सिलेक्शन चॅम्पियनशिप आज नांदेड येथे पार पडली। नांदेड जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर साहेबराव मोरे आणि दिनकर हंबर्डे यांच्या अथक प्रयत्नातून ही आज टुर्नामेंट इकडे होते आणि खरं म्हणजे बुद्धिबळ खेळाला खूप चांगला स्कोप आहे नांदेडमध्ये आणि मला वाटतं असोसिएशनतर्फे हे जे केले जाते ते नक्कीच प्रोत्साहनपर आहे आणि जास्तीत जास्त खेळाडू बुद्धिबळाकडे वळतील याची मला खात्री आहे। म्हणून मी असोसिएशनचं अभिनंदन करतो आणि अशाच टुर्नामेंट्स विविध स्तरावर विविध वयोगटात त्यांनी पुढेही राबवाव्यात अशी माझी अपेक्षा त्यांच्याकडून जरूर राहील। हो ना, आता हे सिलेक्शन आहे, इथून टीम स्टेट लेवललाच खेळणार आहे, त्यामुळे तिथेही चांगला परफॉर्मन्स देतील विद्यार्थी याच्याबद्दल खात्री आहे। शासनाकडून प्रोत्साहन आहेच ना स्पोर्ट्सला, नाही असं नाही, स्पोर्ट्सला प्रोत्साहन आहे आणि आणखी काही विशेष प्रावीण्य असेल तर आम्ही विशेष प्रयत्न करून त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करू। जी.एच. रायसोनी मेमोरियल तर्फे आपल्याला या ठिकाणी नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशननी डिस्ट्रिक्ट ऑफिशियल टुर्नामेंट आज कंडक्ट केली। या स्पर्धेला जवळपास 200 खेळाडूंचा सहभाग होता आणि या ठिकाणी अंडर 9, अंडर 11, अंडर 13, अंडर 15, अंडर 17 आणि अंडर 19 जिल्हा निवड चाचणी होती, फर्स्ट, सेकंड, थर्ड। तसंच खुल्या गटातील 4 खेळाडूंची या ठिकाणी जिल्हा निवड चाचणी होती। अतिशय चुरशीच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यातून किनवट, भोकर, लोहा, कंधार या विविध तालुक्यातून या ठिकाणी खेळाडूंनी भाग घेतलेला आहे। अतिशय कमी वेळात ही स्पर्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे। विविध राज्य स्पर्धा डिक्लेअर झाल्यामुळे या स्पर्धा आपल्याला घ्याव्या लागल्या आणि या ठिकाणी सकाळी माननीय डॉक्टर साहेबरावजी मोरे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये अनुराधा मिस, त्याच्यानंतर तुंगनवार सर, त्याच्यानंतर सुनील देशमुख बारडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केला आणि बक्षीस वितरण माननीय डी.पी. सावंत साहेब, शारदा भवन एज्युकेशन सोसायटी सचिव, तसेच माजी राज्यमंत्री उच्च शिक्षण यांनी अतिशय कमी वेळात आम्हाला वेळ देऊन या ठिकाणी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेला एक चालना आणि या वर्षीपासून आपण राष्ट्रीय स्पर्धा, मागील वर्षी आपण राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केला, तर या पुढील वर्षीचं जे धोरण आपल्याला जिल्हा निवड चाचणीला ठेवावं लागतं त्या अनुषंगाने या बुद्धिबळ स्पर्धेचं जिल्हा निवड चाचणी आम्ही आयोजित केली। त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे अंडर 7, अंडर 9 चे जी खेळाडू होती तर भविष्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं नाव ते फार मोठ्या
राष्ट्रीय लेव्हलवरती नेऊ शकतील अशी मी ग्वाही देऊन मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.